यंदाचा गुढीपाडवा 5 राशींसाठी जीवन बदलणारा ठरणार आहे. तुमची रास त्यात आहे का ते शेवटपर्यंत बघा. गुढीपाडवा येतोय आणि यंदाचा दिवस साधा नाही. या शुभ मुहूर्तावर 5 राशींचं नशीब इतकं प्रबळ होणार आहे की आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलून जाईल. तुमची रास त्या 5 पैकी आहे का हे शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ श्रींचे सेवेकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गुढीपाडवा नव्या वर्षाची सुरुवात, नव्या अंशाचा दिवस आणि ग्रहांची नवी रचना. या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणून हा दिवस सुरुवातीचा दिवस मानला जातो. धर्मशास्त्रात म्हटले, गुढीपाडव्याच्या सूर्योदयासह ग्रहांची ऊर्जा बदलते आणि ज्यांच्यावर शुभदृष्टी पडते त्यांचं भाग्योदय जवळ येतं. यंदा या शुभ दिवशी चंद्र, गुरु, शनी आणि सूर्याचा अनोखा संयोग बनतोय. हा संयोग प्रत्येक वेळी 5 ते 7 वर्षांनीच येतो. या ग्रहयोगाचा जबरदस्त फायदा फक्त 5 राशींना मिळणार आहे. भाग्य, पैसा, नाती, प्रतिष्ठा, करिअर सगळं नव्याने उभे राहणार. आता एक एक रास बघूया आणि शेवटी आहे आजचा स्वामी संदेश. नक्की ऐका. मेष. पहिली रास मेष. जुनं संपेल, नवीन उघडेल. मेष राशीचं नशीब गुढीपाडव्यानंतर अक्षरशः उफाळून येणार. ज्या गोष्टी बरेच दिवस अडकल्या होत्या त्या पूर्ण होणार आहेत. कोर्ट केस, बँकेची कामं, नोकरीत थांबलेली प्रगती हे सगळं अचानक गती घेईल. गुढीपाडवा हा अचानक संधी घेऊन येतोय. नवी ओळख जी करिअर बदलू शकते. तुमची मेहनत आता दिसू लागेल. लोक आदराने तुमच्याकडे पाहतील. आरोग्य सुधारते, तणाव कमी होतोय आणि आत्मविश्वास जबरदस्त वाटतोय. हे वर्ष तुमच्या धडाक्याची सुरुवात आहे. दुसरी रास सिंह. प्रतिष्ठा आणि पॉवरचा काळ. सिंह राशीसाठी गुढीपाडवा म्हणजे सिंहासनावर परत बसण्याचा दिवस. इतका वेळ जिथं अडथळे येत होते तिथे आता मार्ग मोकळा होईल. ग्रहयोग सांगतात, सिंह राशीला नाव, मान, सन्मान, नवा अधिकार आणि मोठी कामगिरी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी लोक तुमचं म्हणणं ऐकतील. ज्यांनी आधी कमी लेखलं तिथून आता समर्थन मिळेल. व्यवसायात मोठा फायदा, नोकरीत प्रमोशन. कला, मीडिया, सोशल प्रेझेन्स या क्षेत्रातील लोकांना खूप फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं काय, तुमच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेचा लोक आदर करतील. तुम्ही जे बोलाल ते घडेल. तिसरी रास तूळ. जीवनात प्रकाश परत येणार. तूळ राशीसाठी हा काळ भावनिक, आर्थिक आणि कौटुंबिक शांती घेऊन येते. गेल्या काही महिन्यांपासून घरातील तणाव, नातेसंबंधात दुरावा, पैशांचं टेन्शन, मनावरचा भार हे खूप जाणवत होतं. पण गुढीपाडवा तुम्हाला नवीन प्रकाश देणार, नात्यांमध्ये गोडवा वाढवेल. पूर्वी तुटलेलं नातं परत जुळवण्याचा प्रबळ योग आहे. पैशाचं गणित सुधारेल, आर्थिक स्थैर्य येईल, नव्या कमाईचे मार्ग उघडतील. कामात स्थिरता आणि घरात आनंद. हा गुढीपाडवा तूळ राशीला मोठी उभारी देणार आहे. चौथी रास धनु. नवीन दिशा आणि मोठा प्रवास. धनु राशीसाठी गुढीपाडवा म्हणजे आश्चर्याचा दिवस. ग्रहयोग सांगतात, तुम्हाला नवीन प्रवास करण्याची संधी मिळेल. नवीन जॉब, परदेश संबंधित कामं मिळतील. मोठे निर्णय घ्यायला संकेत मिळतात. ज्या संधीची अनेक दिवस वाट पाहत होता ती आता अचानक येईल. धनु लोकांच्या आयुष्यात नवा मार्ग, नवी दिशा, नवे लोक, नवा उद्देश येणार आहे. कामात मोठी प्रगती होईल. बराच काळ अडकलेल्या कामांचा निकाल तुमच्या बाजूला लागेल. हे वर्ष स्वप्न पूर्ण होण्याचं ठरू शकतं. पाचवी रास कुंभ. कल्पनांना यश मिळणार. कुंभ राशीसाठी गुढीपाडवा म्हणजे महायशाचा दिवस. तुमच्या कल्पना, तुमची सर्जनशीलता आणि तुमचा आत्मविश्वास हे तीनही प्रचंड प्रबळ होणार आहे. गुढीपाडव्यानंतर कुंभ राशीला अचानक धनलाभ होईल. नवीन संधी मिळेल. सोशल पॉप्युलॅरिटी वाढेल. ज्यांचे व्यवसाय आहेत व ज्यांनी नव्याने सुरुवात केली आहे त्यांची व्यवसाय वाढ होणार आहे. जे काम तुम्ही मनात ठेवलं होतं ते आता प्रत्यक्षात उतरेल. हा काळ तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. आजचा स्वामी संदेश, जे तुमचं आहे ते तुम्हाला मिळायलाच हवं. देव कधीच उशीर करत नाही. तो फक्त योग्य वेळ निवडतो. त्या वेळेला स्वागत करण्यासाठी मन तयार ठेवा. स्वामी कृपेने सर्वांचं आहे. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.